सपलायशे. नमस्कार मंडळी, काय तर स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनल कोल्हापुरी बाईक रायडर ब्लॉग मराठीमध्ये. तर आज 15 ऑगस्ट आहे. सगळ्यांना पहिल्यांदा स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आणि गोष्ट म्हणजे आपलं हिंदी चॅनलवरचं 1000 सबस्क्रायबर आता पूर्ण झालेले आहेत, त्यासाठी सुद्धा धन्यवाद सगळ्यांचं. आणि आज 15 ऑगस्ट असल्यामुळं काय विषय केला, आपण बावड्यात आलेलो, म्हणलं झेंडा बघून जरा ब्लॉग बनवून जायचं. पण विषय काय झाला आहे की झेंडाच लावाय नाही आज. मग मला वाटते कदाचित पावसामुळं वगैरे असेल, पण झेंडा लावलेला नाही आहे. त्यामुळं आता म्हटलं जाऊया रिटर्न. काय का पब्लिक थांबली हे बोवा जेटी. यांच्यात काय आपण बसत नाही ना, आपल्याला घेणार पण नाही. का आवाज वाटते वगैरे. अरे 9937 आपला 9962 आहे गाडीचा नंबर. स्पीड ब्रेकर ही इंटरसेप्टर असेल आणि ती जीटी आहे बरोबर. सपलायशे. कसलं वाटाल ते. मागच्या वेळी आपण 26 जानेवारीला व्हिडिओ बनवलेला, तसं बघूया काय. जरा चान्स कमी जायचा आज, जरा गाड्या दिसल्या तर दिसल्या. अरे काही शे, आणि आज एवढं कसलं काय ट्रॅफिक लागली. अरे ती लेडीज आहे वाटतं पुढे. काय शे. आज खरं रायडर भरपूर दिसायला बाबा. काय नव्हतं बाबा ट्रॅफिक. अरे पट्टा गेल्यात की ओल्ड आपण आत्ता आली तारराणीच्या पुतळ्याजवळ. जेटीचा आवाज खरं काय वाटालता रे बाबा, खतरनाक. आपण काय करूया, युनिव्हर्सिटीच्या रोडला जाऊन बघूया काय काय होते काय. ओ हो 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 खड्डढीक. तरी आत्ता पाऊस जरा उघडला आहे. सकाळी असला जोरात चालू होता का नाही. मी म्हणलं आता हे काय रप्पाडा द्यायली, म्हणलं काय फिरायला मिळत नाही जरा सुद्धा आज म्हणलं.
तर आता जरा पाऊस उघडीप दिला आहे, म्हणजे पावसानं सुद्धा आपल्या देशाचा राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी जरा उघडीप दिल्या, जेणेकरून शाळेची पोरं असू देत, आपली रायडर असू देत, जरा शाळेची पोरं झेंडावंदन करते आणि रायडर आपली फिरून येतील यासाठी जरा उघडीप मिळाल्या. आपण काय करूया, मागच्या वेळी गेलतो रोडला जिथं आपल्याला ती मराठीला टाकला होता का नाही मला जरा आठवं ना, त्याही चॅनल होता का नाही आपला एवढं लक्षात येईना झाले. पण जी हिंदी बघत असतील त्यांच्या लक्षात येईल की आपण इथल्या युनिव्हर्सिटीच्या रोडला जाऊन बनवलेलं 26 जानेवारी त्यावेळी आपल्याला होंडा CB 1000RR पण दिसलेली, ट्रायम्फ होती. कॉन्टेंट इथं पण एक आहे, ते पोरगं थांबले. म्हटलं दीदीला जाऊ दे, दीदी नाही शानी, मला पाडून जाईल. जरा वाळ्यात ना चालू आहे. रोड वाळाय राहाय, सकाळी असला पाऊस राप 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 सुट्टी देत नव्हता, नुसता घुमवालता. जरा आज अवघडच आहे, 15 ऑगस्ट अशा गाड्या घालणं अवघड आहे. सगळे 26 जानेवारीलाच असतात जास्त करून. यार सगळा मूड माझा जरा कमीच झाला. ते काय झेंडा लावायला पाहिजे होता, आज 15 ऑगस्ट आहे. टॉमीज गँग भारी वाटते की नाही टर्न, एवढा असाच आहे. जरासही रोडचा काय विषय काय माहित, गाडी ले धडधड द्या बाबा. शांतच आहे की आज सगळं. काय करूया, इथनं जाऊया स्टारबक्स कंड, तिथं काय दिसलं तर दिसलं, कारण हायवेला तरी असतीलच की. आपण काय करूया, इथनं आत जाऊया, झालाय आता रोड, त्यामुळे काय विषय नाही. अरे रिॲक्शन बारकं खुश. बारकी पोर आम्ही पण असतोच, आम्ही तर खळ्यासारखं बघायचो. आमची मम्मी लय वाटायची मला, खळबिळे झालेस का म्हणायची गाडी आलं, मी तर पाकच खळवाणी करायचो. गाड्या म्हणजे जीव का प्राण लहानपणापासून. राजाराम तलाव अजून सुद्धा ओरडते ती. तुम्हाला कधीतरी एखाद्या ब्लॉगमध्ये मी स्टॉप होतीच तुम्हाला,
त्यावेळी कळेल आमची मम्मी कशी ओरडत असते मला. नो 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 नो. आपल्यामुळं पुढच्याला काय रिस्क होऊन द्यायची नाही अजिबात. अरे टिलू टिलूच. ही एरिया काय कुठं वेगळं झालं आणि वाटते. वेगळाच एरिया आहे ह्यो नाही. राजाराम तलावाजवळचा रोड आपला आपल्या पब्लिकला काय माहितच आहे. ह्या पुलाचं अजून किती वर्ष कामं करणार आहेत काय माहिती बाबा. अरे या जायला पूल ओपन केला वाटतं. बरं झालं. बघा आता हायवेला दिसलं तरच. हा 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 हा. कामं झाली की नाही हायवेची. हायवे मोठा होते मग कसं पब्लिक ढीक. तिथं काय रॅली आहे का काय बघून जाऊया की. मला वाटते 4 व्हीलरची रॅली असेल इथं. फोर व्हीलरची रॅली. तर आपण आज गेलतो खास करून बावड्याला झेंडा बघायला. पण बावड्यात काय आज झेंडा तर लावलेला नाही. मग म्हटलं गाड्या तरी दिसतात का बघा ते बघायसाठी आलेलो. छोटीशी ती 4 व्हीलरची रॅली आवडतं ते काय. आणि बाकीच्या काय जीटी ते काय आवाज काय विषय हा तुम्हाला दाखवलाच मी. तर आजचा व्लॉग आपल्याला कसा वाटला हे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. जय हिंद.